तर आपल्या शरीरावरती कॅलरीचं डिमांड आणि सप्लाय कशा प्रकारे काम करतं आपण ते समजून घेऊया. हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम टू अवर व्हिडिओ. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की मागचे 3-4 महिने माझं प्रॉपर डाएट केलं नाही किंवा प्रॉपर वर्कआउट केलं नाही, त्यामुळे माझ्या बॉडीची कंडिशन खराब झाली. म्हणजे झालं काय, हे बघा माझ्या बॉडीवरती एक्सेस फॅट डिपॉझिट व्हायला लागलं. आणि जेव्हा मी माझं प्रॉपर वर्कआउट करायचो, जेवढा पॉसिबल असेल तेवढा चांगला डाएट घ्यायचो, त्यावेळेस माझ्या बॉडीची कंडिशन अशी होती. तर माझ्या बॉडी सोबत झालं काय, एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीची कॅलरीजची नीड आहे 2000. त्यामध्ये मी माझं वर्कआउट करतोय, माझ्या डेली काय छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी असतील त्या करतोय, माझ्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे, एवढ्या सगळ्या सिस्टम्स आहेत. तर त्याला पण काम करायला एनर्जी लागते. तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मला 2000 कॅलरी सफिशियंट आहेत. तर आता काय नवीन लग्न झालंय, बायकोच्या चांगलं चांगलं खायला वाटायला लागलो. तर मग मी 3-4 चपात्या खायला लागलो आणि त्यात झालं काय, मला भेटलं वर्क फ्रॉम होम. पण थोडं आशी होत चाललो होतो. तर मग झालं काय, कॅलरीजचा डिमांड झाला कमी आणि सप्लाय झाला जास्त. तर मग आपली बॉडी खूप स्मार्ट आहे, बॉडीला माहिती आहे कॅलरी जास्त आल्यात तर आपण स्टोअर करून ठेवू आणि भविष्यात लागतील तेव्हा आपण वापरू. तर बॉडी काय करते, ज्या एक्सेस कॅलरी आपल्या बॉडीमध्ये येतात त्या फॅटच्या स्वरूपात आपल्या बॉडीवरती स्टोअर करतात. तर आता ह्या फॅट स्टोअर होतात कुठे, मोस्टली ते होतात स्टोअर आपल्या पोटावरती येते आणि आपली पोटाची चरबी वाढायला सुरुवात होते. माझ्यासोबत देखील तेच झालं. आणि त्यामध्ये दुसरा एक फॅक्टर आहे, तो अफेक्ट करतो, तो आहे मेटाबॉलिझम. तर तो कसा काम करतो आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. टिल दॅन टेक केअर, बी युनिक, बी युनिक.